मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे हे पुण्याची जी संस्था आहे, फर्ग्युसन महाविद्यालयाची. विषय अर्थशास्त्र. पूर्वपरीक्षा झालेली आहे यावर्षी. वर्ग आहे इयत्ता 12वी कला. या प्रश्नपत्रिकेचा सराव तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून पहा, गुण आहेत 80 आणि 3 तासाचा वेळ आहे. 80 गुणांची प्रश्नपत्रिका. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी. सूचना लक्षात घ्यायच्या आहेत. क्रमांक 1, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. नंबर 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. अर्थशास्त्रात आपल्याला कोष्टकं आहेत, आकृत्या आहेत, आवश्यक तिथे काढायच्याच. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला अंक दिलेले असतात, ते पूर्ण गुण दर्शवतात. 4, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. ही सूचना सर्वच विषयांना पालन करायची आहे की सर्व मुख्य प्रमुख प्रश्न जो आहे, मूळ प्रश्न, नवीन पानावर घ्यायचा आहे. ही सूचना लक्षात ठेवा. चला तर पाहूया कशा प्रकारचे प्रश्न असतात. प्रश्न पहिला आहे, त्याला 20 गुण आहेत. पहा, त्यामध्ये प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. त्याला 5 गुण आहेत. 5 पर्याय निवडायचे 5 गुणांच्यासाठी. 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. घटक किंमत निश्चितीचा सिद्धांत. ब, सर्वसामान्य किंमत पातळीचा सिद्धांत. क, वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. ड, आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आणि पर्याय दिलेले आहेत. 1, अ, ब, क आणि ड. 2, अ आणि ब. 3, अ, क, ड. आणि 4, ब आणि ड. याचं अचूक पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. नंबर 2, असा बिंदू ज्या ठिकाणी विवेकशील उपभोक्ता आपला उपभोग थांबवतो. अ, असमाधानाचा बिंदू. ब, उपयोगिता बिंदू. क, तृप्ती बिंदू. आणि ड, कल्याण बिंदू. त्याचे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अ आणि ड. दुसरा पर्याय आहे अ, ब आणि ड. तिसरा पर्याय आहे फक्त क. आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब. क्रमांक 3, खालीलपैकी कोणती पद्धत ही मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पद्धत नाही. हे लक्षात घ्या, नाही म्हटलं आहे. अ, प्रमाणित पद्धत. ब, बिंदू पद्धत. क, एकूण खर्च पद्धत. आणि ड, वक्र पद्धत. पर्याय 1, क आणि ड. 2, फक्त ब. 3, फक्त ड. आणि 4, अ, ब, क. उत्तराचा अचूक पर्याय निवडायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्येही ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. क्रमांक 4 आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. क्रमांक 1, प्रत्यक्ष कर. अ, करेतर उत्पन्न. 2, अप्रत्यक्ष कर, फ्रेंच शब्द. 3, शुल्क आणि दंड. क, GST म्हणजे वस्तू व सेवा कर. आणि 4, बॉगेटी. ड, वैयक्तिक उत्पन्न कर. तर ह्या जोड्या लावायच्या आहेत आणि अचूक पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पर्यायांपैकी अचूक निवडायचा आहे. क्रमांक 1, 1 ड. 2 क. 3 ब. 4 अ. क्रमांक 2चा गट दिला आहे. 1 क, 2 ड, 3 अ आणि 4 ब. 3, 1 ड, 2 क, 3 अ, 4 ब. आणि चौथा गट 1 अ, 2 ब, 3 क आणि 4 ड. जोड्या लावायच्या आणि मग पर्यायांच्यापैकी अचूक कोणता पर्याय आहे तो निवडायचा. 5, चुकीची जोडी शोधा. अ गट आणि ब गट दिलेले आहेत. यात जोडी चुकीची कोणती आहे ती शोधायची आहे. 1, मध्यवर्ती बँक, शिखर बँक. 2, व्यापारी बँक, पतनियंत्रण. 3, नाणे बाजार. क, भारतीय सवलत व वित्तीय गृह. 4, भांडवल बाजार, दीर्घ मुदत निधी. यातला अचूक पर्याय शोधायचा आहे. ब प्रश्न आहे, चुकीची जोडी आपली झालेली आहे. यातली चुकीची जोडी शोधायची. आता पाहूया आपण ब प्रश्न. खालील पर्यायांमध्ये विसंगत शब्द ओळखा.
5 गुण आहेत. 5 पैकी 5 ओळखायचे. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. त्यातला गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. किंमत सिद्धांत, सीमांत तत्वाचा वापर, विभाजन पद्धत, सर्वसाधारण, समतोल. 2. उपयोगितेची वैशिष्ट्ये. सापेक्ष संकल्पना, वस्तुनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ, बहुपर्यायी. 3. मागणी लवचिकता प्रकार. उत्पन्न लवचिकता, किंमत लवचिकता, तटस्थ लवचिकता, छेदक लवचिकता. 4. उत्पादन खर्च संकल्पना. एकूण खर्च, एक सरासरी खर्च, सीमांत खर्च, विक्री खर्च. 5. बाह्य कर्ज, भारतीय रिझर्व्ह बँक, परदेशी बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक. या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. आहेन गटाचा प्रकार इथे दिलेला आहे. 5 गुणांच्यासाठी 5 विसंगत शब्द ओळखा. क प्रश्न आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. 1. साधारण मागणी वक्र, डावीकडून उजवीकडे खाली जाणारा. मग इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. डावीकडून उजवीकडे, खालून वर जाणारा. 2. परिवलयाचा मागणी वक्र. इथे चौकटीमध्ये सहसंबंधाचा शब्द लिहायचा आहे. तीव्र उताराचा वक्राचा संबंध, कमी लवचिक मागणी. 3. पूर्ण स्पर्धा, एकजिन्सी उत्पादन हा संबंध आहे. तर इथे चौकटीत उत्तर लिहायचं आहे. वस्तुभेद असणारे उत्पादन. 4. इथे रिकामी चौकट आहे. त्याचा संबंध किमतीतील बदल. संख्यात्मक निर्देशांक, उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल हा संबंध दिला आहे. 5. प्राथमिक बाजार. इथे रिकामी चौकटीत उत्तर लिहायचं आहे संबंधाचं. दुय्यम बाजार, जुने रोखे. प्रश्न ड आहे पहिल्यातलाच. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुणांच्यासाठी 5. 1. मागणीचा आधार. 2. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूंच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलांचा परिणाम. 3. पुरवठ्याचा स्रोत. 4. एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. 5. असा बाजार ज्यामध्ये आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. या विधानासाठी अचूक असा पारिभाषिक शब्द द्यायचा आणि 5 गुणांच्यासाठी 5 शब्द द्यायचे पारिभाषिक. प्रश्न दुसरा आहे अ. आता प्रश्न दुसरा जो आहे तो 12 मार्काचा आहे. अ आहे 6 गुणांचा. अ आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्ट करायला 1 गुण, असं 2 गुणांच्यासाठी 1. आणि 5 दिलेले आहेत उदाहरणं. त्यातले कोणतेही 3च सोडवायचे म्हणजे 6 गुण. क्रमांक 1. राधाने आपल्या कारखान्यामधील कर्मचाऱ्यांना पगार दिला. 2. सोनाराने सुंदर सुवर्णमाळ बनवली. 3. लॉकडाऊनमध्ये वस्तूंच्या किमती स्थिर असून देखील उपभोक्त्यांनी जास्त प्रमाणात मागणी केली. 4. राम सिमेंटच्या उत्पादनाची आक्रमक आणि आकर्षक जाहिरात करतो. 5. श्री पंडित यांनी किंमत बदलाचा अभ्यास करण्यासाठी एक संख्याशास्त्रीय साधन किंवा तंत्र वापरले. संकल्पना ओळखायची आणि स्पष्ट करायची. 2 गुणांच्यासाठी 1. ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 6 गुण आहेत आणि 5 फरक दिले. 3च सोडवा आणि 2च मुद्दे लिहा त्यामध्ये, कारण 2-2 मार्कच आहेत त्याला. 1. विभाजन पद्धत, राशी पद्धत. 2. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. 3. मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. 4. सार्वजनिक वित्त आणि खाजगी वित्त. 5. अंतर्गत व्यापार आणि बाह्य व्यापार. 5 पैकी केवळ 3 फरक सोडवा. प्रश्न क्रमांक आहे 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक प्रश्न 4 गुणांच्यासाठी. फक्त 3 सोडवा. 4 त्रिक 12. क्रमांक 1. पुरवठा बदल या संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या सांगून प्रकार स्पष्ट करा. 2. निर्देशांकाची व्याख्या सांगून निर्देशांकाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. खरेतर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा. 4. भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. 5. विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवा. 5 पैकी 12 गुणांच्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक आहे 4. खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 3च सोडवायचे. 5 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक सोडवलं विधान तर 4 गुण. आता इथे सहमत आहात किंवा नाहीत हे लिहायला 1 गुण आहे आणि त्याची कारणं लिहायला उरलेले 3 गुण. आणि सहमत आहात किंवा नाहीत हे पूर्ण विधान लिहा आणि त्याची कारणं लिहा.
क्रमांक 1, स्थूल अर्थशास्त्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 2, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उदाहरण, आकृती आणि तक्त्याद्वारे स्पष्ट करता येतो. 3, पूर्ण स्पर्धा बाजार ही काल्पनिक संकल्पना आहे. 4, 1991 पासून भारताचा सार्वजनिक खर्च कमी होत आहे. 5, चलनी नोटांची निर्मिती हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकमेव कार्य आहे. आता हे सहमत आहात किंवा नाहीत याचा अर्थ चुकी बरोबर आहे ते ओळखून मग तुम्ही लिहायचे, पण विधान चूक आहे बरोबर आहे असा शब्द लिहायचा नाही. तर सहमत आहात किंवा नाही ते लिहा. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 दिलेले आहेत, फक्त 2 सोडवा. 8 गुण आहेत म्हणजे 4 गुणांच्यासाठी एक प्रश्न. त्यातला खालील उदाहरणे सोडवा. खालील आकडेवारीवरून लास्पेअर आणि पाश्चेचा किंमत निर्देशांक काढा. 2 निर्देशांक काढायचेत, लास्पेअरचा पण आणि पाश्चेचा पण. लास्पेअरचा निर्देशांक काढला तर 2 गुण आणि पाश्चेचा काढला तर 2 गुण. आता इथे तक्ता दिलेला आहे. वस्तू, मूळ वर्ष दिले 2018, चालू वर्ष 2020 आणि इथे किंमत, परिणाम, मूळ वर्षातलं आणि चालू वर्षातलं किंमत, परिणाम. वस्तू घेतल्या आहेत क, ख, ग. किंमत घेतलेली आहे 2, 4, 6. त्याचे परिमाण आहेत 5, 5, 4. चालू वर्षातली किंमत आहे 3, 5, 10 आणि परिमाण आहे 8, 6, 6. स्क्रीनशॉट काढून हे गणित तुम्ही सोडवा, निर्देशांक काढा. ब प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे पुरवठा पत्रक दिले. क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये दिली आहे. क्ष वस्तूचा पुरवठा दिला आहे नगसंख्या किलोग्रॅममध्ये आणि किंमत दिलेली आहे 10, 20, 30, 40, 50 अशी वाढत गेलेली आहे आणि नगसंख्या 100, 200, 300, 400, 500 अशी वाढत गेलेली आहे. पुरवठा पत्रक दिलेलं आहे हे. आता यावरून वक्र काढलेला आहे. पुरवठा वक्र दिलेल्या पत्रकावरून काढलेला. आणि क्ष अक्षावर घेतलेला आहे पुरवठा, य अक्षावर घेतलेली आहे किंमत आणि प हा पुरवठा वक्र आहे आणि यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पाहूया प्रश्न काय विचारलेले आहेत त्यावर. 1, किंमत आणि पुरवठा नगसंख्या यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे? दोन्हीतील फलन संबंध चिन्हांद्वारे लिहायचा, चिन्हांच्या सहाय्याने लिहायचा आहे. 1 गुण आहे त्याला. 2, पुरवठा नियमाचे विधान लिहा. पुरवठ्याचा नियम जो आपण आहे अवतरण चिन्हामध्ये नेहमी लिहितो तो लिहायचे. पुरवठ्याचा सिद्धांत लिहायचा आहे. 1 गुणांच्यासाठी. 3, आपण पुढील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते सांगून कारण स्पष्ट करा. त्याला 2 गुण आहेत. पहा, विधान दिले, पुरवठा वक्र नेहमीच डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. मग सहमत आहात किंवा नाही हे लिहायला 1 गुण आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण, असं 2 गुणांचा. 4 गुणांच्यासाठी हे प्रश्न सोडवा. यानंतर क प्रश्न आहे. त्यातील खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांच्यासाठी. उतारा पाहूया आपण. भारतामध्ये प्रादेशिक खाते ठेवण्याची पद्धत आहे. प्रादेशिक अर्थव्यवस्थेमुळे जे अनेक व्यवहार होतात त्यांचा समावेश येथे केला जातो, ज्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थेला अनेक निर्णय घ्यायला मदत होते. निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे NSDP द्वारे राज्यात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतात. दरडोई राज्य उत्पन्न PCSI हे निव्वळ राज्यांतर्गत उत्पादनाला त्या राज्याच्या लोकसंख्येने भागले असता मिळते. उतारा 2-3दा वाचायचा आणि मग उत्तरं शोधायची. आणखी उतारा आहे. भारतामधील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीने प्रादेशिक उत्पन्नाचे मापन करतात. या प्रादेशिक उत्पन्नाचे मापन अर्थ व सांख्यिकी राज्य निदेशालय यांच्याकडून केले जाते. केंद्रीय सांख्यिकीय संघटना या विभागाला मार्गदर्शन किंवा सल्ले देत असते. काही संकल्पनात्मक किंवा कार्यप्रणालीविषयक समस्या आल्यास अशा प्रकारचे सल्ले दिले जातात. अशा काही कृती किंवा व्यवहार किंवा क्षेत्रे असतात. उदाहरणार्थ रेल्वे, संदेशवहन, बँक आणि विमा यांचे व्यवहार राज्यांच्या सीमा ओलांडून होत असतात. या व्यवहारातील आर्थिक योगदान कोणत्याही एका राज्याला देता येत नाही. त्यांना उपसर्ग, प्रादेशिक क्षेत्र असे म्हणतात. या सर्व व्यवहारांचे एकत्रीकरण करून त्यानंतर काही निर्देशांकाद्वारे राज्यांना या उत्पन्नाचे वाटप केले जात असते. यावर प्रश्न दिलेले आहेत पहा. 1, दरडोई राज्य उत्पन्न काढण्याचे सूत्र कोणते आहे? परिच्छेद वाचा, नक्की सापडेल. 1 गुणांच्यासाठी तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा असतो. 2,
प्रादेशिक उत्पन्नाचे अंदाज कोणती संस्था संकलित करते? 1 गुण. 3. उपसर्ग प्रादेशिक क्षेत्र संकल्पना स्पष्ट करा. 1 गुण. 4. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रादेशिक मापनामध्ये येणाऱ्या अडचणीवर कोणतेही 2 उपाय सुचवा. 1 गुण. प्रश्न आहे 6वा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिलेले आहेत आणि त्याला 16 गुण आहे. दीर्घोत्तरी प्रश्न आहे म्हणजे 8 गुणांच्यासाठी एक प्रश्न. क्रमांक 1. मागणीचा नियम सविस्तर स्पष्ट करा. याच्यामध्ये नियम, तक्ता, आकृती सविस्तर स्पष्टीकरण करायचं. 2. किंमत लवचिकता म्हणजे काय ते सांगून तिचे प्रकार स्पष्ट करा. 5 प्रकार लिहायचे आहेत आणि किंमत लवचिकतेची व्याख्या पण लिहायची. 3. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना येणाऱ्या तात्विक किंवा संकलनात्मक अडचणी स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आणि तात्विक अडचणी इथे लिहायच्या आहेत 8 गुणांच्या साठी. 3 पैकी केवळ 2च सोडवा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा या प्रश्नपत्रिकेचे उत्तरंसुद्धा मी पोस्ट करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. मी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. जे आवडेल ते पहा. आवडलेलं लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.